नमस्कार. आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, भाजपने आता मिशन 400चं टार्गेट ठेवलं आहे आणि त्यासाठी विविध पक्षाशी युती आणि बोलणी तसेच हातमिळवणी चालू आहे. ही ताजी अपडेट आपण आज आपल्यापर्यंत पोहोचवून राहिलेलो आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षाकडून आघाडी युतीचे राजकारण सुरू झाले आहे. मिशन 400 लक्षात घेता भाजपने दक्षिण आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पार्टी म्हणजेच TDP आणि जनसेना पक्षाशी हातमिळवणी केली. दुसरीकडे बिजू जनता दलासोबत जागा वाटपाबाबत तोडगा न निघाल्याने ओडिशातील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेतसुद्धा दिले आहे. भाजप अध्यक्ष JP नड्डा, तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष N चंद्रबाबू नायडू आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी शनिवारी संयुक्त निवेदन जारी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी जारी केलं आहे. यामध्ये बघा, बिहारमध्ये अनेकाची घरवापसी होऊ शकते. राजदसह अन्य पक्षातून गेलेल्या अनेकांना भाजप व जदयूकडून लोकसभा उमेदवारीची अपेक्षा आहे, परंतु केवळ 40 जागा असल्याने किती जणांना उमेदवारी मिळेल हे सांगता येत नाही. अशा स्थितीत अनेकाची घरवापसीसुद्धा होऊ शकते. कोलकाता बघा, भाजपचे झारग्राम लोकसभा मतदारसंघाचे खासदार कुणाल हेमब्रह्म यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे आपण लोकसभेचा नव्हे तर पक्षाचा राजीनामा देत असल्याची त्यांनी जाहीर केलेले आहे. यानंतर बघा, चेन्नईमधून आलेली बातमी. अभिनेता कमल हसन यांच्या मक्कल नीतिमयम म्हणजेच MNM पक्ष सत्ताधारी द्रविड मुनेत्र कळघमच्या म्हणजेच द्रमुकच्या नेतृत्वातील आघाडीत सामील झाला आहे. द्रमुकने त्यांना लोकसभेऐवजी 2025च्या राज्यसभा निवडणुकीसाठी जागा देऊ केली आहे. आता ओडिशातली ही बातमी बघा. ओडिशात जी युतीची चर्चा होती ती अनिर्णित राहिली. ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाशी जागा वाटपाबाबत पेच फसल्याने भाजपची निवडणूकपूर्व युतीबाबत चर्चा अनिर्णित राहिली. दिल्लीतून भुवनेश्वरला परतल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी नेत्याशी निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. तिथे युती वा जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. भाजप लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवेल. दुसरीकडे BJDचे नेते VK पांडियन यांनी प्रणव प्रकाश दास यांनीही याबाबत मौन बाळगलेले आहे.